सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी आरक्षण बचाव लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या हाकेला वडीगोद्री पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद। शंकरराव लिंगे यांची भेट। वडीगोद्रीत मार्गदर्शन करताना लिंगे म्हणाले, सरकार ओबीसींच्या प्रश्नांवर गंभीर नाही, परिणाम भोगावेच लागतील। ज्या हिरारीने रात्रभर काम करून GR सरकार काढत आहे आणि आता सुद्धा सगळे सोयरे आणि मराठा आणि कुणबी एकच आहे असा GR काढण्याच्या नादात एकनाथ आहेत। जोपर्यंत एकनाथजी सत्तेवर राहतील तोपर्यंत ते मराठ्यातच भलं करतील यात शंका नाही, परंतु यामुळे BJP आता 00 होईल, हिरो ठरतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे फडणवीसांच्या कारकिर्दीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही। अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांचे खडे बोल। महाराष्ट्रातील तमाम माळी समाज, ओबीसी समाजानं वडीगोद्री येथे गेलंच पाहिजे। आज आपला पांडुरंग वडीगोद्रीमध्ये उपाशी आहे, मग आज आपण घरी बसून तुपाशी कसे खाऊ शकतो? सर्वांनी या भेट द्या, आपली ताकद दाखवा आणि आज उद्याचाच दाखवा। जास्त दिवस तुम्ही अंत बघू नका। हे ओबीसींचे उपोषण आहे आणि असली उपोषण आहे। लक्ष्मण हाके आणि कडक लक्ष्मीच्या वेशामध्ये अंगावर फटके मारून घेण्याचे आंदोलन केलेले आहे। या बहुजनांच्यासाठी, या नंदीवाल्यांसाठी, या डोंबारी समाजासाठी, या मर्यादासाठी, भटक्या विमुक्तांच्या 42 जातींसाठी, महाराष्ट्रातील सर्व भटक्याने या रे, या वडीगोद्रीला या। सर्वांना कळकळीची विनंती, हात जोडतो, पाया पडतो, पण तुम्ही जागे व्हा ओबीसींनो, नाहीतर उद्या परवाच निघाला बघा GR सगळे सोयरे आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत। मग बसा, काही पण करा, काही पण उपयोग होणार नाही। व्हिडिओ नक्की पहा। तर प्रजाने काय करायचं? राजा भिकारी झालेला आहे। हे जमीनदार, जागीरदार, वतनदार, पाटील, देशमुख, इनामदार, हे सगळे पद त्यांनी भोगलेले आहेत आणि त्या पदावरून ओबीसीवर नेहमीच अन्याय करत आलेले आहेत। आतापर्यंत गावातले सरपंच त्यांचेच, आतापर्यंत ते स्वतंत्र झाल्यानंतर गावातलं जे मंदिर आहे त्या मंदिरातले जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सगळे ट्रस्टीचे अध्यक्ष हे मराठा समाज आहेत। म्हणजे मंदिर सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे, सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे, आमदारकी त्यांच्या ताब्यात आहे, खासदारकी त्यांच्या ताब्यात आहे, सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, बँका, DCC बँका त्यांच्या ताब्यात आहेत। त्या मार्फत त्यांनी कितीतरी वेळेला कर्जमाफी केलेली आहे आणि कर्जमाफी ही ओबीसीला काहीही त्याचा लाभ कधीही झालेला नाही। कारण ओबीसी हा ज्या त्या वेळेला कर्ज भरणारा माणूस आहे, नाहीतर त्याच्यावर जप्ती आणण्याचा कार्यक्रम हे लोक करतात आणि ह्यांचं मात्र नवजुनं करत जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ह्यांचं नवजुनं चालू असतं। तर अशा पद्धतीनं या समाजाने ओबीसीवर आता अन्याय केला ती केला आणि आता मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्याला काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे आरक्षण मिळत होतं त्यातून कुठं तर सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष, नगराध्यक्ष, महानगरपालिका अध्यक्ष, हे ज्या ओबीसीचे लोक व्हायला लागले त्यावेळेला त्यांना हे आपलं राजकारण त्यांच्यामुळे खोटं आहे। कारण त्यांना आरक्षण दुसरं कुठलं नको आहे, आरक्षण त्यांना पाहिजे हे राजकीय आरक्षण आपलं दुरुस्त करायचं आहे। आता गेल्याच महिन्यामध्ये बंगालमध्ये 2010 सालीपासून बेकायदेशीर जे आरक्षण दिलेले आहेत ते सगळे दाखले रद्द केलेले आहेत। आणि तसेच इथले महाराष्ट्रातले 2004 पासूनचे
दाखले आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक आहे की ओबीसी हा संघटनेमध्ये कमी पडतो, कारण त्यांचे व्यवसाय, त्यांचे धंदे, त्यांच्या नोकऱ्या या प्रस्थापिताच्या आधिपत्याखाली असतात, म्हणून ते त्यांना वेठीस धरतात. त्यामुळं यांची दादागिरी चालू आहे. आता झालंय, जातीवाद झालाय तर आता होऊ द्या. आता याच्यानंतर पूर्णपणे जातीवाद मोडून काढायचं काम आपण केलं पाहिजे. ओबीसीने प्रत्येकाने आपल्या शेजारचा एक दलित आणि मुस्लिम तो आपल्या बरोबर कसा येईल याची काळजी आता सध्या घेणं आवश्यक आहे. कारण आताच्या निवडणुकीमध्ये जो फॅक्टर लावला गेला तो फॅक्टर दलित आणि मुस्लिम एकीकडे झाला आणि ओबीसी एकीकडे झाला. आणि ओबीसी पूर्णपणे दबावाखाली बाहेर निघाला नाही. त्यामुळे ही आपल्या ओबीसीची परिस्थिती झाली. परंतु आता बाळू म्हणला तरी खातोय, बाळ्या म्हणला तरी खातोय. आता बाळ्या म्हणा सुरुवात करा. कारण जेवढं आपण भिल तेवढं हे लोक भीती घालण्याचा प्रयत्न करतात. आपण धीड झालं का मग मात्र हे पळून जातात. कारण यांची आमने सामने लढायची ताकद नाही. त्याच्यामध्ये आमचा धनगर समाज, बेलदार समाज, रामोशी समाज या समाजाला आपण एकत्रित करून प्रत्येक गावामध्ये कुठं कुठं अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना आपण धीर दिला पाहिजे. परवाच या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेला गंगामसला गावामध्ये न्हावी समाजाची दुकानं फोडली, 4 गरिबांचा संसार उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आलो. कुंभार समाजाचं जालना तालुक्यातलं ते भोकरदन तालुक्यातलं, जालना जिल्ह्यातलं आणि दानवे या गावातलं त्या कुंभार समाजावर अन्याय केला. त्याची जमीन रस्त्यामध्ये गेली. त्याची 1800 फूट जमीन होती, त्यातली 900 फूट गेली आणि 700 फूट शिल्लक राहिली होती. आणि त्याच्या जवळ त्या दानवे साहेबाचा मॉल होता. पण तो मॉल खराब दिसतो, इथं गाडगी गुडगी बनवतात वगैरे, ती शोभा जाईल म्हणून त्यांना ती जागा पाहिजे होती. पण कुंभार समाजाचा हा माणूस हिमतीनं उभा राहिला. त्या ठिकाणी मी जाऊन आलो, वरटीवार साहेब जाऊन आले, तिथले खासदार पण जाऊन आले. पण सोसो म्हणजे आईचं प्रेम आणि आईचं प्रेम ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे आईचं प्रेम हे वडीटीवार साहेबांनी दिलं त्यांना. अशाच प्रकारे अनेक अन्याय ह्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये न्हावी समाजाने पॅनल उभा केलं. तुळशी गावामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ओबीसीचं पॅनल उभा केलं. त्यांनी आपल्यातलाच एक माणूस फोडून उभा केला. त्यानं 157 मतं खाल्ली आणि 57 मतानं पॅनल पडलं. निवडून आला प्रस्थापित डॉक्टर मोरे निवडून आला. पण निवडून आल्यानंतर सुद्धा त्याला पुढची भीती होती की ओबीसी एकत्र झाला तर काय, म्हणून त्यानं न्हावी समाजाच्या त्या वस्तीवर गेला. वस्तीवर जाऊन त्याचे आई वडील, म्हातारे आई वडील त्यांना मारहाण केली. घरातले लहान थोर मंडळी, बायका माणूस त्यांना मारहाण केली. मुला लेकरांना मारहाण केली. गाईचा गोटा जाणा वैरण झाली. गाई भिडून सैरा वैरा पळू लागली आणि त्यात पाय मोडला. 75 हजाराची गाय
पाय मोडल्यामुळे ती गाभण होती आणि त्याचं शुश्रूषा करणं शक्य नव्हतं म्हणून त्याने 20,000 रुपयाला विकली. म्हणजे एवढं नुकसान केलेलं आहे. पंढरपूरमध्ये तारापूर नाला, या तारापूर नाल्यामध्ये एक अनाथ आई वडील नसलेला एकटाच त्या गावात राहत असलेला अपंग मुलगा, त्या मुलाला ह्यांनी फाशी देऊन स्वतः फाशी घेतली असं दाखवलेलं आहे. तसंच अनेक प्रकारची प्रकरणं सध्या येत आहेत. फलटणमध्ये डॉक्टर बी के यादव यांच्या हॉस्पिटलवर त्यांनी दगडफेक केली, सगळे पेशंट पळून गेले. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, ते पुण्याला गेले होते. पुण्यावरून त्यांनी ऑनलाईन माफीनामा टाकला. ऑनलाईन माफीनामा केल्यानंतर मग ते निघून गेले. ही इतकी दहशत यांची, तर ही दहशत आता मोडली पाहिजे. एवढंच आता मी सांगणार आहे. हाके साहेब, आता तुमची प्रकृती किती बरी आहे, किती कशी आहे याची कल्पना मला आता नाही आहे. कारण डॉक्टरने तपासणी केली असेल किंवा उद्याच्याला आणखी सुद्धा मी या ठिकाणी येऊन जाणार आहे, तर त्यावेळेला आणखी विचारपूस आपण करू. तर या हाके साहेब हे आंदोलनकारी आहे. आंदोलनकारी यांचं राजकारण हे मात्र उघडं पडतं आणि त्यांना उघडं पाडलं जातं. त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे. तर आता आपल्याला ओबीसीला एकच काम करायचं आहे की बघा, 12% मराठा समाज आहे. त्या 12% मराठा समाजाला 30 खासदार निवडून आले. आपल्याला पण आता पुढल्या वेळेला 30 खासदार निवडून आले पाहिजेत याची दक्षता आपण घ्या. आपली लोकसंख्या 60% आहे, तर 60% जागा या ओबीसीला मिळाल्या पाहिजेत. नाही तर ओबीसीच्या सर्व नेत्याने एकत्र झालं पाहिजे किंवा ओबीसीच्या नेत्यांच्या घरी ठिय्या म्हणला पाहिजे की तुम्ही बाहेर या आणि ओबीसीचा पक्ष करा. कारण ओबीसीचे जे नेते आहेत त्या नेत्यामुळे ओबीसी हा पाठीमागे राहिलेला आहे हे आता दिसतंय एकंदर. तर त्या प्रत्येक ओबीसीच्या नेत्याच्या घरी जाऊन ठिय्या मारायचा हे आंदोलन संपला का? तुम्ही बाहेर निघा, पक्ष तुमचा कोणता आहे मला माहित नाही, पक्ष सोडून द्या आणि स्वतंत्र पक्ष ओबीसीचा स्थापन करा. नाहीतर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, मतदानाला येऊ देणार नाही आणि त्याची जागा त्यांना दाखवली पाहिजे. अन्यथा हे असंच चालायचं आणि दर पिढ्यान पिढ्या हे असंच चालायचं. यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवली. त्याबद्दल वडीगुद्रीच्या आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांचं, कार्यकर्त्यांचं मी ठिकाणी खास करून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की इतक्या रात्र सुद्धा आपण येऊन या ठिकाणी इथं आपण हे दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.